इयत्ता 9वी गणित भाग 1 सराव संच 1.4 प्रकरण पहिले संच. सराव संच 1.4 पाहण्या अगोदर जे काही व्याख्या आहे ते पाहून घेऊ, म्हणजे तुम्हाला 1.4 सोडवायला सोपा जाईल. या चिन्हाला म्हणतात छेदसंच आणि या चिन्हाला म्हणतात संयोग संच. आपण पहिले उदाहरण पाहू म्हणजे तुम्हाला समजेल. ए बरोबर 1 2 3 4 5 6 आणि बी बरोबर 3 4 5 6 7 8 आणि 9. छेदसंच म्हणजे ए आणि बी या घटकामधील जेवढ्या काही समान संख्या आहेत त्या म्हणजेच छेदसंच. आणि संयोग संच म्हणजे ए आणि बी मधल्या सर्व संख्या म्हणजेच संयोग संच. ए छेदसंच बी म्हणजेच आता ह्यामधल्या ज्या समान संख्या आहेत त्या आपल्याला लिहायच्या आहेत. त्या म्हणजे 3 4 5 आणि 6 ह्या ए घटकामध्ये सुद्धा आहे आणि बी घटकामध्ये सुद्धा आहेत, म्हणजे त्या छेदसंचामध्ये येईल. त्यानंतर संयोग संचामध्ये कोणत्या संख्या येईल तर ज्या ए घटकामध्ये सुद्धा आहे बी घटकामध्ये ज्या सर्व संख्या आहेत त्या येईल. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 अशा ज्या सर्व संख्या आहेत त्या संयोग संचामध्ये येईल. त्यानंतर आपण पाहू की संचातील घटकांची संख्या. समजा ए बरोबर घटकामध्ये 3 6 9 12 आणि 15 आणि बी घटकामध्ये 6 12 18 24 30 आणि 36 अशा संख्या दिलेल्या आहेत. ए मधील घटकांची संख्या आता आपण पाहू की ए हा जो घटक आहे त्यामध्ये किती संख्या आहेत. मोजायला गेलो तर 1 2 3 4 आणि 5 म्हणजे त्या 5 संख्या आहेत, म्हणून एन घटक ए बरोबर 5. त्यानंतर आपण बी घटकामध्ये किती संख्या आहेत त्या आपण मोजू. 1 2 3 4 5 आणि 6 म्हणून एन घटक बी बरोबर 6. म्हणजे अशा प्रकारे ते लिहितात संख्यातील घटकांची संख्या. जे आपण सराव संच 1.4 पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला एक सूत्र लागेल. ते सूत्र आपल्याला 1.4 मधील सर्व गणित आहेत ते त्यावर डिपेंड आहे. म्हणून आपण सूत्र पाहू. एन घटक ए संयोग संच बी बरोबर एन घटक ए प्लस एन घटक बी मायनस एन घटक ए छेदसंच बी. अशा प्रकारे आपले हे सूत्र आहेत आणि हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवा, पाठ करून ठेवा, म्हणजे तुम्हाला 1.4 आहे तो एकदम सोपा म्हणजे सोपा आणि सोपा जाईल. त्यासाठी आपण 1.4ला सुरुवात करूया. सराव संच 1.4 पहिला प्रश्न. जर एन घटक ए बरोबर 15, एन घटक ए संयोग संच बी बरोबर 29, एन घटक ए छेदसंच बी बरोबर 7 तर एन घटक बी किती. आपल्याला प्रश्नात ज्या काही किमती दिलेल्या आहेत त्या किमतीच्या आधारे आपण एन घटक बी काढणार आहोत. उत्तराला आपण सुरुवात करू. एन घटक ए बरोबर 15, एन घटक ए संयोग संच बी बरोबर 29, एन घटक ए छेदसंच बी बरोबर 7, एन घटक बी बरोबर क्वेश्चन मार्क म्हणजे ते आपल्याला काढायचे आहेत. अशा प्रकारे आपण उत्तराची सुरुवात करू. ज्या काही आपल्याला प्रश्नात किमती दिलेल्या आहेत त्या आपण आधी लिहिल्या. त्यानंतर आपण इथे सूत्र लागणार आहे ते आपण किमतीच्या खाली सूत्र लिहू. ते म्हणजेच एन घटक ए संयोग संच बी बरोबर एन घटक ए प्लस एन घटक बी मायनस एन घटक ए छेदसंच बी. अशा प्रकारे आपलं सूत्र आहे. त्या सूत्रामध्ये आपण ह्या किमती ज्या काय किमती दिलेल्या आहेत त्या आपण भरू. एन घटक ए संयोग संच बी 29 दिलेले आहेत म्हणून 29. नंतर एन घटक ए बरोबर ह्या 15 किमती दिलेल्या आहेत म्हणून 15 प्लस आणि एन घटक बी आपल्याला काढायचे आहे म्हणून एन घटक बी जसं आहे तसं. त्यानंतर मायनस नंतर एन घटक ए छेदसंच बी मग ती आपल्याला 7 दिलेल्या आहेत म्हणून 7. 29 बरोबर 15 प्लस एन घटक बी मायनस 7. त्यानंतर 29 जसे आहे तसे बरोबर एन घटक बी आपल्याला काढायचे आहेत म्हणून तो आपल्याला हलवायचा नाही मिळत, तो तसाच ठेवू आपण. नंतर 15 मायनस 7 बरोबर 8 प्लस एन घटक बी आपल्याला काढायचे आहेत म्हणून एन घटक बी. 29 मायनस 8 बरोबर एन घटक बी. 29 बरोबरचं साईडला 8 आहेत म्हणून तो इथे येताना तो मायनसमध्ये होईल म्हणून 29 वजा 8 बरोबर एन घटक बी. एन घटक बी आपल्याला काढायचे म्हणून ती इथे येईल बरोबर
29 मधून 8 गेले, राहिले 21, म्हणून n घटक b आपलं उत्तर येईल 21. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न आहे, एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 80 विद्यार्थी चहा घेतात, 60 विद्यार्थी कॉफी घेतात आणि 20 विद्यार्थी चहा व कॉफी हे दोन्ही प्रकारचे पेय घेतात. तर एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढा. आपल्याला एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत. 80 विद्यार्थी चहा घेतात, 60 विद्यार्थी कॉफी घेतात, 20 विद्यार्थी चहा आणि कॉफी हे दोन्ही पेय घेतात आणि आपल्याला हे काढायचे आहेत की एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या. एकूण विद्यार्थ्यांची संख्या n मानू, म्हणून n बरोबर 125. चहा घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या a मानू, बरोबर n घटक a बरोबर 80 आणि कॉफी घेणारी विद्यार्थ्यांची संख्या b मानू, म्हणजेच n घटक b बरोबर 60. दोन्ही प्रकारचे पेय घेतात, चहा पण घेतात आणि कॉफी पण घेतात अशा विद्यार्थ्यांचे संख्यांना सेदसंच म्हणतात. म्हणून n घटक a सेदसंच b बरोबर त्याची किंमत आपल्याला दिलेली आहे 20. आपण समजून गेला असाल की आपल्याला ह्या प्रश्नात कोणत्या किमती काढायच्या आहेत. n घटक a ची किंमत आपल्याला दिलेली आहे ती म्हणजेच 80. n घटक b ची किंमतसुद्धा दिलेली आहे ती म्हणजे 60 आणि n घटक a सेदसंच b ह्याचीसुद्धा आपल्याला किंमत दिलेली आहे ती म्हणजेच 20 आणि n घटक a संयोग संच b ह्याची किंमत आपल्याला दिलेल्या नाही मिळत, म्हणून ती आपल्याला काढायची आहेत. म्हणून आपल्याला n घटक a संयोग संच b आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी आपण आपलं जे सूत्र आहे ते आपण लिहू. आपण सूत्राच्या आधारे ज्या काही किमती आहेत n घटक a संयोग संच b आपल्याला काढायचे आहेत तो आपण काढू. म्हणून सूत्र पाहू. n घटक a संयोग संच b बरोबर n घटक a प्लस n घटक b मायनस n घटक a सेदसंच b असं आपलं सूत्र आहे. आणि त्या सूत्रामध्ये आपल्याला ज्या किमती दिल्या आहेत त्या आपण किमती भरू आणि n घटक a संयोग संच bचं उत्तर आपण काढू. आपल्याला n घटक a संयोग संच b काढायचे आहेत, म्हणून जे तसं आहे तसं लिहू. त्यानंतर n घटक a ची किंमत दिलेली आहे म्हणून 80 आणि प्लस n घटक b ची आपल्याला किंमत दिलेली आहे 60 म्हणून 60 आणि मायनस n घटक a सेदसंच b ची किंमतसुद्धा आपल्याला दिलेली आहे ती म्हणजेच 20. त्यानंतर n घटक a संयोग संच b आपल्याला काढायचे आहेत, म्हणजे तो जसा आहे तसा येईल. त्यानंतर बरोबर 80 प्लस 60 बरोबर 140 मायनस जसं आहे तसं आणि 20 जसे आहे तसे. त्यानंतर n घटक a संयोग संच b बरोबर 120, 140 वजा 20 बरोबर 120. आपल्याला प्रश्नात सांगितलेलं आहे की एकही पेय न पिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढायला सांगितलेलं आहेत. तर एकही पेय न पिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या n मायनस, आता आपण एकूण विद्यार्थी संख्या n मानलेलं ते 125 होतं आणि जे काही आपलं उत्तर आलं आहे ते मायनस करू, म्हणजेच आपल्याला एकही पेय न पिणारे विद्यार्थ्यांची संख्या मिळेल. म्हणून n मायनस n घटक a संयोग संच b, n म्हणजेच 125 आणि वजा आणि आपलं उत्तर आलेलं n घटक a संयोग संच b ची 120, म्हणून 125 वजा 120 बरोबर 5. एकही पेय न पिणारी विद्यार्थी संख्या ही आपली 5 आहे. आता आपण प्रश्न क्रमांक पहिला व दुसरा पाहिला. प्रश्न क्रमांक तिसरा, चौथा आणि पाचवा असे 3 प्रश्न सोडवायचे आपले बाकी आहेत. ते आपण लवकरच नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला जमत असेल तर तुम्ही चौथा व पाचवा प्रश्न सोडवू शकता. प्रश्न क्रमांक 3, 4 आणि 5 यावर लवकरच व्हिडिओ अपलोड केला जाईल, म्हणून माय क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक फॉर वॉचिंग युअर व्हिडिओ. जय हिंद, जय भारत.